नमस्ते. मी डॉक्टर राजेश दाते. डॉक्टर दातेस नो शुगर डाएट ग्रुपच्या माध्यमातून गेली 27 वर्ष आरोग्यसेवा रुग्णांची करत आहे. मागील 2 वर्षापासून डॉक्टर दातेस नो शुगर डाएट हा व्हॉट्सॲप ग्रुप आपण स्थापन केला. त्या माध्यमातून हजारो लोक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपल्या ग्रुपमध्ये सामील झाले आणि त्या माध्यमातून जनजागृती ही आपण मोठ्या प्रमाणात निराळ्या आरोग्यविषयक विषय घेऊन केली. आणि आता सर्वात जास्त महत्त्वाचा विषय जो आपण सध्या ज्याच्यावर जास्त काम करत आहोत तो म्हणजे रिव्हर्सल ऑफ डायबिटीस. तर डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे तरी नेमकी काय? बेसिकली सध्या जर पाहायला गेलं तर भारतीय लोकसंख्या ही जगामध्ये नंबर 1च्या दिशेने डायबिटीसच्या दिशेनं अग्रगमन करत आहे. आणि याच्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर निश्चितच आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल व्हायला पाहिजे, आपल्या आहारामध्ये काय बदल व्हायला पाहिजे, हे आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न करत आहोत. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांची डायबिटीसची जी HbA1c लेवल आहे ती HbA1c लेवल काही पेशंटची तर 12-13 होती, ती 6.5पर्यंत आम्ही 3 महिन्यामध्येच आणलेली रिपोर्ट्स आमच्याकडे आहेत. त्याचबरोबर नुकताच डिटेक्ट झालेला फास्टिंग PP जो आहे, ज्याची जेवणापूर्वीची साखर 180पर्यंत होती किंवा जेवणानंतरची 200-300च्या जवळपास होती, ही विदिन 1 मंथमध्ये ती नॉर्मल आलेली आहे. अजून बऱ्याच लोकांना डायबिटीस आहे हेच माहीत नाही. बऱ्याच वेळा फास्टिंग आणि PP हे 2 प्रकारची साखर आपण करतो आणि ती नॉर्मल असल्यावर नॉर्मल समजतो. परंतु ज्यावेळेस HbA1c नावाची टेस्ट जी आहे, जी 3 महिन्यातली सरासरी शुगर ही जर नॉर्मल आली, त्याचा रिपोर्ट जर 5.6च्या आत आला तर आपण नॉर्मल समजलं पाहिजे. पण 5.6च्या पुढे जर 6.5पर्यंत गेला तर तुम्ही प्री डायबिटीसमध्ये आहात असं समजतं. पण बऱ्याच लोकांना आपण डायबिटीस, प्री डायबिटीस किंवा डायबिटीस आहे याची लक्षणंसुद्धा कधी माहीत न होता ते अज्ञानात सुखी असतात. परंतु आपण या गोष्टी तपासल्या तर निश्चितच आपल्याला याचं निदान कळू शकेल. म्हणून डायबिटीस बेसिकली एक सायन्स आहे, रिव्हर्सल एक सायन्स आहे. बऱ्याच वेळा त्याला एक होलिस्टिक ॲप्रोच लागतो. बऱ्याच वेळा कडू कारल्याचा ज्यूस पिला किंवा मेडिकलमध्ये बरेचसे डायबिटीसचे काढे किंवा पातळ औषधं जे पिले किंवा कडू कारल्याचा ज्यूस असेल किंवा सकाळी वॉकिंगला जाऊन गेलेला असेल अशा किंवा सकाळी काहीतरी कडवट स्मूदी पिले तर डायबिटीस रिव्हर्स होतो असं नाही. त्याला एक होलिस्टिक ॲप्रोच लागतो. आणि डॉक्टर दातेस नो शुगर डाएटच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत शेकडो लोकांवर अतिशय उत्तम असे उपचार या माध्यमातून केलेले आहेत. होलिस्टिक ॲप्रोच म्हणजे तरी नेमकी काय? डायबिटीसमध्ये जर रिव्हर्सल आणायचं असेल तर त्याच्यामध्ये तुमचा फिजिकल फिटनेस हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे मेंटल आणि इमोशनल हेल्थवर आम्ही काम करतो. त्यावर स्लीप तुमचं जी क्वालिटी आहे ती कशी सुधारली पाहिजे, ती किती असली पाहिजे त्याच्यावर आम्ही काम करतो. त्याचबरोबर आयुर्वेदाच्या माध्यमातून गट हेल्थ हा एक महत्त्वाचा विषय हा डायबिटीस रिव्हर्सलमध्ये काम करतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाएट आणि न्यूट्रिशन या माध्यमातून जर आपण ह्या 5ही गोष्टी जर प्रॉपर पद्धतीनं जर फॉलो केल्या तर निश्चितच डायबिटीस रिव्हर्सल ही अवघड गोष्ट नाही. त्यामुळं बेसिकली डायबिटीसमुळं जे बेसिक कॉम्प्लिकेशन जे येतात की डायबिटीज, न्यूरोपॅथी जी नर्वस सिस्टीम कमजोर होते, नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीचे निराळे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि रेटायनोपॅथी म्हणजे आपल्या शरीरातली ऑप्टिक नर्व किंवा रेटायना जो आहे याला बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात. हे टाळण्यासाठी सुद्धा आपण होलिस्टिक ॲप्रोच आयुर्वेदाच्या माध्यमातून काम करतो. निश्चितच याचा सर्व रुग्णांनी फायदा घ्यावा असे या ठिकाणी मी नम्र व्यक्त करतो. धन्यवाद.